नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कोमल। माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मुंबई पुण्यातून जेव्हा तुम्ही खंडाळा घाटातून ट्रॅव्हल करत असाल तेव्हा तुम्ही मोठा हा सुळका नेहमी बघत असाल। ह्या सुळक्याचं नाव आहे ड्यूक नोज म्हणजेच नागफणी, जिथे आपण आज सर करणार आहे। पण एवढा मोठा सुळका सर कसा करायचा, तर नक्कीच यासाठी रॅपलिंग म्हणजेच विविध इन्स्ट्रुमेंटची गरज पडू शकते आणि स्किल्सची सुद्धा। आपण आपल्यासारख्या लोकांसाठी हे काही शक्य नाही, म्हणून आपण आज दुसऱ्या रस्त्याने जाणार आहोत। जरी तुम्ही कितीही वेळा या खंडाळा घाटातून प्रवास केला असाल तरी प्रत्येक वेळी ही दृश्य तुमच्या मनाला भुरळ पाडतातच पाडतात। लोणावळा घाट संपल्यानंतर तुम्हाला हा राईट टर्न घ्यायचा आहे, जिथून तुम्हाला कुरवंडे या गावाकडे जायचं आहे। कुरवंडे गाव हे तुम्हाला गुगल मॅप्सवर सहजरित्या मिळून जाईल। मीही इथे पहिल्यांदाच आले असल्यामुळे थोडी चुकामुक झाली, पण थोड्या वेळाने आम्ही आमच्या बरोबर मार्गाला लागलो। कुरवंडे गावाकडे जाताना देखील तुम्हाला गर्द हिरवी झाडे आणि लोणावळा तलावाचे सुंदर सुंदर नजारे पाहायला मिळतील। कुरवंडे गावात पोहोचल्यावर तुम्हाला एक मैदान आणि मंदिर लागेल। तिथून तुम्ही उजवीकडे वळलात की तुम्हाला या जागेवर आपली वाहने लावू शकता येतील आणि तिथून पुढे तुम्ही तुमचा ट्रेक सुरू करू शकता। तर आपण आपल्या या ट्रेकसाठी आता सुरुवात करत आहोत। आणि तुम्ही जसं बघत असाल, मी इथे कुरवंडे गावामध्ये आली आहे। इथे मागे सगळं हे या गावाला कुरवंडे गाव म्हणतात। तर तुम्हाला तुमचा ट्रेक इथून सुरू करायचा आहे। अगदी 45 मिनिटाचा ट्रेक आहे। आपल्यासारख्या माणसांसाठी आरामात होऊ शकतो। जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर इथे लोणावळा स्टेशन जवळच आहे। लोणावळा स्टेशनवरून उतरून तुम्हाला तिथून एखादी ऑटो करून कुरवंडे गावात यायचं आहे। स्वतःची बाईक असेल तर उत्तमच, कारण तुम्हाला अगदी त्या डोंगराच्या पायथ्याशी येऊन थांबायची जागा भेटते। तिथून तुम्ही तुमच्या ट्रेकला सुरुवात करू शकता आणि ह्याचं एन्जॉयमेंट तुम्हाला वेगळंच जाणवेल, कारण हे थोडं ॲडव्हेंचरस आहे। तर तुम्ही जसं बघू शकता, इथे अगदी साधा सोपा ट्रेक आहे। काहीही कोणत्याही प्रकारचे मोठे अडथळे नाहीत, मोठी दगडं नाही आहेत। तुम्ही आरामात चालत चालत, साधं छोटे मुलेही असू देत किंवा वयस्कर सुद्धा असू देत, ते सगळे हा ट्रेक करू शकतात। सो तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत पण इथे येऊ शकता। तर हा ट्रेक करण्यासाठी तुम्ही शक्यतो पावसाळ्याचा सीझन चूज करा, कारण जर उन्हाळ्यात तुम्ही इथे आलात तर तुम्हाला डोकं लपवायला ते उन्हापासून सुद्धा झाडं आणि सावली भेटणार नाही। जसं तुम्ही इथे पावसाळ्यात आलात, तुम्हाला आजूबाजूला जेवढी हिरवळ दिसते ती अक्षरशः गायब होऊन जाते उन्हाळ्यामध्ये। तर तुम्हाला ते ड्यूक नोज दिसतंय ना, चला आपल्याला तिथेच एकदम टोकावर जायचं आहे। तर आता आपण निम्मा ट्रेक पार केलेला आहे। जेव्हा आपण तिथे वरती सर करू, त्याला ती चढाई करू, तर वरून आपल्याला खूप सुंदर सुंदर दृश्य दिसतील। त्याच्यामध्ये तर आपण मुंबई पुण्याचा जो हायवे आहे तो दिसेल, राजमाचीचं जी जागा आहे ती दिसेल, त्याच्याऐवजी जे नवीन मिसिंग लिंकचं मुंबई पुणे हायवेचं काम सुरू आहे तेही आपल्याला वरून बघता येईल। खंडाळा घाटाचं पूर्ण सौंदर्य आपल्याला बघता येईल। वेगवेगळे धबधबे आहेत, ते पण आपल्याला तिथे अनुभवायला भेटतील। आता जो आपण तो मगाशी व्ह्यू बघितलेला, तिथे कसं चढाई होतं, तर आपल्याला इथून आता सुरू होणार आहे तीव्र चढाई। आता इकडे आपल्याला जायचं आहे सरळ सरळ। जेव्हा मी मगाशी खालून बघत होती तेव्हा चढ सोपा वाटत होता, पण आता मी चढावर आली आहे तर माझी मान दुखायला लागली आहे, तरी तो चढ संपत नाही आहे। ठीक आहे, तर थोडासा एखादा माणूस नवीन असेल त्याला दम लागेल, पण हां, ज्यांना सवय आहे ते आरामशीर ट्रेक पार करू शकतात। तर तुम्ही बघू शकता इथे कसं घनदाट जंगल आहे। छोटी छोटीशी झाडं आहेत, पण ती पूर्णपणे आजूबाजूच्या आवाराला भरून टाकतात आहेत। जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं, इथून वरचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो। तर तुम्ही बघू शकता, आणि खाली खूप मोठी खोल दरी आहे। वरती एक छोटंसं मंदिर आहे, तर त्याचा झेंडा आता आपल्याला दिसायला लागलाय।
तर नागफणी या डोंगरावर तुम्ही बघू शकता इथे शंकराची पिंड आहे आणि ह्या बाजूला एक मंदिर आहे आणि हे खूप वर्षापासून इथे असंच आहे. आणि त्याच सोबत तिकडे खाली बघा मिसिंग लिंक. तुम्हाला माहिती आहे आता सध्या प्रोजेक्ट चालू आहे मुंबई पुणे हायवेचा, त्याचं काम सुरू आहे. आणि त्याच सोबत आजूबाजूला तुम्ही बघताय ते मुंबई पुण्याचा आपला जो एक्सप्रेस हायवे तो आहे. उजव्या बाजूला खंडाळ्यावरचे सगळे राजमचीचा पॉईंट, त्यांचे बंगले, टायगर व्हॅली सगळं तिथून दिसतं. आणि ती आमची खोपोली, लांब वर दूर व डोंगराच्या खाली छोटीशी खोपोली. सो फायनली आपण नागफणी म्हणजेच त्या ह्या डोंगरावर पोचलेल, जिथून मी तुम्हाला त्या पॉईंटवरून ते दाखवत होती मगाशी. आणि ह्या जागेला नागफणी म्हणतात. त्याचसोबत ह्याला ड्यूक नोज असं ब्रिटिशांनी नाव दिलेलं. तर ह्याला ड्यूक नोज हे नाव ह्यासाठी पडलं तर ब्रिटिशांचे एक जनरल होते ड्यूक विल्सन. त्यांच्या नाकाचा आकार ह्या डोंगराप्रमाणे होता म्हणून त्यांनी ह्या जागेला ड्यूक नोज असं नाव दिलं. सो तुम्ही बघू शकता इथे खाली मुंबई पुणे जो हायवे आहे आता नवीन, ह्याला मिसिंग लिंक हायवे म्हणतात. तर तुम्हाला हा ड्यूक नोजचा ट्रेक आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशा प्रकारच्या ट्रॅव्हल व्हिडिओजसाठी नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.